बिग बॉस मराठीच्या घरात सूरज चव्हाणनं त्याच्या लहानपणीची भावूक मनाला चटका लावणारी गोष्ट सांगितली आहे. सूरज, पंढरीनाथ आणि योगिता डायनिंग टेबलवर बसले होते. तेव्हा सूरज बोलू लागला, देवानं एकाला तरी ठेवायला पाहिजे होतं, बाप नाहीतर आई. पुढे तो म्हणाला, आई माझी फॉरेस्टमध्ये जायची आणि माघारी यायचीच नाही. तिला शोधायचो पण ती सापडायची नाही. पहाटे घरी यायची आणि दरवाजा वाजवायची. अजून पण भास होतो मला त्या दरवाजा वाजण्याचा. तिला आप्पांची आठवण यायची तर येड लागल्यासारखी करायची. फॉरेस्टमध्येच तिला काहीतरी बाधा झालेली. मला वाईट वाटतं, आई गेल्यावर मी रडलो नाही. बाप गेला तेव्हा मी गोट्या खेळायचो. तेव्हा मित्राने येऊन सांगितलं तुझा आप्पा गेला. मला तवा बिलय काय कळत नव्हतं. मी रडलो नाही. अख्ख्या गावानं मला नावं ठेवली. त्यात अजून एका गोष्टीचं वाईट वाटतं असं तो म्हणाला. त्याच्याकडून वरवंटा आईच्या पायावर पडला आणि आई असताना कळलं नाही. मला तिला सांभाळायला पाहिजे होतं. मी तिला नीट सांभाळलं नाही. आप्पा वारल्यावर माझ्या लहान बहिणीचं लग्न गावातच शेजारी केलं, म्हणजे माझी आई आणि माझी काळजी घेता येईल. पण मी नाही जात. सासू सासरे असतात तिचे. दोघातला एक जरी असता मी भारी झालो असतो. माझी आई असती तर अजून भारी झालं असतं. तिला सगळा हिशोब कळायचा. हे बोलल्यानंतर सगळे जेवायला उठले. तेव्हा सूरज म्हणाला, जेवणच जाईना आईची आठवण आल्यामुळं. सूरज चव्हाणचं बालपण खरंच मनाला चटका लावून जाणार आहे. तुम्ही सूरज चव्हाणला सपोर्ट करत आहात का? सूरज चव्हाणला बिग बॉसच्या घरात बघून तुम्हाला कसं वाटतंय आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि बघत रहा बिग बॉस मराठी रोज रात्री 9 वाजता फक्त कलर्स मराठीवर आणि जिओ सिनेमावर कधीही.